नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा मग. आज मी तुमच्यासाठी उन्हाळी स्पेशल मस्त कैरीचं लोणच्याची रेसिपी आणलेली आहे आणि घरीच मसाला बनवायचा आणि त्याचा स्वादसुद्धा खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. आणि सगळ्यात शेवटी मी टिप सांगणार आहे, हे लोणचं जास्त दिवस टिकायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल. आणि खूप घरी बनवलेल्या मसाल्याचा स्वाद छान येतो. इथे मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्यातल्या एकाच कैरीचं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बनवायचं. छान स्वच्छ पाण्याने डीप करून धुवून घ्यायच्या आहे. पाण्यामध्ये डीप केल्या की अशा प्रकारे आता स्वच्छ कैऱ्या धुवून घेतलेल्या आहे छान. आणि जेवणात उन्हाळ्यात कैरी हवीच आहे, पण वेगवेगळे कैरीचे पदार्थ हवे ना, म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे. तर ही कॉटनच्या कपड्याने छान कोरडी करून घेतलेली आहे. आता कट करून घेऊया सुरुवातीचे टोक आणि खायला पण खूप छान लागते हे पदार्थ. बघा अशा प्रकारे स्लाईड करून घेता. आता त्याच्या छान पतल्या पतल्याला तुम्ही जर जास्त दिवस स्टोअर करून ठेवत असाल 2 ते 3 महिने, त्याच्यासाठी काय करावं लागेल हे मी सर्वात शेवटी व्हिडिओच्या सांगणार आहे तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहे ते आणि तुम्हाला कसा वाटला ते. अशा पतल्याशा स्लाईड करून घ्यायच्या, कारण एक स्लाईड घेतली नाही ते खाता येते आपल्याला. अशा प्रकारे बनवून घ्यायच्या. खूप चवीला भन्नाट लागते आणि तुम्ही बनवून नक्की खासाल व्हिडिओ बघितल्यानंतर. अशा प्रकारची रेसिपी आहे ही. तर मी सर्व कैऱ्या अशाच प्रकारे कट करून घेणार आहे. तर मी बाजूला आहे ना आमच्या तिथे चिमणी ठेवलेली आहे. आमचं बाळ त्याची शिट्टी वाजवते आणि व्हिडिओमध्ये आवाज येईल ना, म्हणून मी ती चिमणी तिथे ठेवलेली आहे. त्याचं खेळणं आहे, ते वाजवते ते खूप. चला मग आता आपण हळद घेतलेली आहे अर्धा चमचा, मीठ घेतलेलं आहे आणि असं टॉस करून पूर्ण लावून घेऊया. अशा प्रकारे बघा, हाताने मिक्स केलं तर चालते, कारण आपले हात स्वच्छच राहते कोणताही पदार्थ बनवताना. अशा प्रकारे आता मी लावून ठेवलेलं आहे. 5 मिनिट आता याला असं झाकून ठेवून देऊया आपण. आता इथे मी 2 चमचा बडीशेप, ओवा 1 चमचा, मोहरी 2 चमचा आणि जिरं 1 चमचा घेतलेला आहे. पॅनवर छान भाजून घ्यायचं आहे. खमंग असा भाजायचा आहे पॅनवर. पॅनवर भाजताना लक्ष ठेवा की असं नेहमी पळी फिरवत राहायची, त्यामुळे करपणार नाही ते. बघा मोहरी छान तडतडत आहे. अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तर गॅस मी बंद केलेला आहे, कारण तवा हा गरमच आहे. आता मी याच्यात वाटण करून घेणार आहे जाडसर. मिक्सरला फिरवलं असतं त्याची टेस्ट येत नाही, त्यामुळे मी याच्यातच जाडसर असं वाटण करून घेते. भाजल्या गेल्यामुळे खूप लवकर वाटल्या जाते. बघू शकता छान जाडसर रवेदारच वाटायचं आहे, जास्त बारीक करायची काही आवश्यकता नाही. वाह, काय सुगंध येत आहे छान. 5 मिनिट जे आपण कैरीला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं ते काढून घेऊया दुसऱ्या बाउलमध्ये. असं केल्यामुळे आपलं हे लोणचंसुद्धा 2 ते 3 महिने टिकते, कारण त्याचं एक्स्ट्राचं पाणी हे निघून जाते. त्यामुळे आपलं लोणचं हे खराब होणार नाही. बघा किती भरपूर प्रमाणात पाणी निघत आहे. आणि घरचा मसाला आहे ना, हे विकतच्या मसाल्यापेक्षा खूप छान होते. तुम्ही बनवून बघा आणि मला सांगा नक्की तुम्हाला कसे वाटते ते. आता इथे मी पॅन ठेवलेला आहे, छोटा तडका पॅन. त्यात 1 चमचा तेल टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे तडतडायला छान. आणि हा मसाला टाकून घेऊया पूर्ण त्याच्यावर. आता जाडसर असा वाटलेला मसाल्याचा सुगंध खूप भारी येते. घरी एकदा बनवा तुम्ही. त्याच्यावर 1 चमचा चटणी आणि हा तडका दिलेला टाकूया. तेल याच्यासाठी मी व्यवस्थित घेतलेलं आहे. जास्त जर व्हिडिओ दाखवण्यासाठी तेल घेतलं, तेल एका साईडला जाते आणि मसाले एका साईडला आणि फोडी एका साईडला. त्यामुळे तेल व्यवस्थित घेतलं ना तर फोडीला अबजाऊ मसाला राहते लागलेला. बघा आता डीप करून घ्यायचं छान. हाताने केलं तरी चालेल. हळद टाकायची. हळद ही कमी टाकलेली आहे आता, कारण पहिले आपण सुरुवातीला टाकली होती. आणि चवीपुरतं मीठ थोडंसं, कारण सुरुवातीला मीठ टाकलं होतं त्यामुळे मीठ सांभाळूनच टाकायचं.
छान मिक्स करून घेऊया. वा, काय तोंडाला पाणी सुटलेलं आहे बघता क्षणी माझं. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, लाईक करा, तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर. बघा किती छान आपल्या प्रत्येक फोडीला हे मसाला डीप झालेला आहे. आपण जर पाणी काढलं नसतं तरी मसाला आपल्या फोडीला डीप झाला नसता, छान लागला नसता आणि तेल जास्त टाकलं असतं तरी लागला नसता. म्हणून कधी पण आहे ना, कैरीचं किंवा कोणतंही लोणचं बनवायचं असेल, मीठ आणि हळद लावून ठेवायचं आणि ते पाणी काढून टाकायचं आणि तेल हे व्यवस्थितच टाकायचं. आणि तेल व्यवस्थित टाकलं की तेल एकीकडं, फोडी एकीकडं आणि मसाला एकीकडे जात नाही. म्हणून तेल हे मापातच टाकायचं, कमी टाकायचं. आणि तरी पण लोणचं आपलं जास्त दिवस टिकते. आणि 2 ते 3 महिने टिकवायचं असेल तर तेल थंडगार करून टाका. आमच्या इथं लगेच संपते म्हणून मी तेल तसं टाकलेलं आहे कोमट. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा. थँक्यू.